नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग. तर हा ब्लॉग आहे ग्लोबल व्हिलेजचा. जेव्हा माझ्या आत्या सासू इकडे आलेल्या होत्या त्या 2 महिन्यासाठीच आलेल्या. जेव्हा आम्ही गणपतीमध्ये इंडियाला गेलेलो तेव्हा मी घेऊन आलेली. तुम्ही मागच्या सगळ्या ब्लॉगमध्ये त्यांना बघितलंच असेल दिवाळीच्या वगैरे. तर हा सुद्धा ब्लॉग आहे ना मी एडिट करून ठेवलेला होता, पण व्हॉइस ओव्हर करायचा बाकी होता. कारण आहे ना ग्लोबल व्हिलेजमध्ये इतका आवाज असतो आणि म्हणजे ऑब्वियसली जिथं पब्लिक होती तिथं आवाज तर होणारच. तर संध्याकाळच्या टायमाला आम्ही आलेलो, जवळजवळ 4 वाजता आम्ही घरातून निघालेलो. तर अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्ही इथं पोहोचून गेलेलो. तुम्ही बघू शकता संध्याकाळचा टाईम आहे, वातावरण एवढं छान आणि सुंदर वाटत होतं. आणि ग्लोबल व्हिलेज ना दुपारनंतरच ओपन होतं, कारण तिकडं लाईट वगैरे असते ना तेव्हाच मजा येते फिरायला. आणि ते रात्री 2 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत ओपन असतं. 4 नंतरच सगळे येतात पब्लिक. तरी अजून थोडीशी कमीच होती पब्लिक, कारण आम्ही थोडं लवकर निघालेलो. म्हटलं फोटो वगैरे व्यवस्थित, आणि गर्दीमध्ये ना मग मजा नाही येत. तर आम्ही इथे पोहोचलेलो आणि हे आहे फ्रंट गेट. तिकडून तिकीट वगैरे घ्यायची असते, तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. पण आम्ही आहे ना तिथं जाऊनच घेतलेली, ऑनलाईन नव्हती घेतली कारण आमचं आधी नक्की नव्हतं, आम्ही एकदम प्लॅन केलेलं. तर तुम्ही बघू शकता इथं लाईटीसुद्धा आता ऑन झालेल्या आहे. जवळजवळ 5-5:30ला लाईट लागलेली, कारण आता थंडी आहे ना तर संध्याकाळ लवकर होती, त्यामुळं ते लोकांनी लवकर लाईट लावलेली. तर मस्त लाईट असते आणि चेंज होत राहते लाईट. तुम्ही बघू शकता ग्रीन, पिंक, येल्लो अशा सगळ्या लाईट मस्त लागत असतात, चेंज होत असतात मधून-मधून. तर हे गेट आहे आणि इकडून आता एंट्री करायची आणि तिकीट वगैरे घ्यायचं. आणि जे एजेड लोक आहे ना, म्हणजे आता जयश्री आत्या होत्या ना आमच्यासोबत, त्यांना फ्री होतं, त्यांची तिकीट नव्हती. तर आता आम्ही इकडून एंट्री केली आहे आणि आता तुम्ही बघू शकताय पुढं काय काय आम्ही बघणार आहे, आणि तुम्हीसुद्धा बघा, आमच्यासोबत एन्जॉय करा दुबईचं ग्लोबल व्हिलेज. एंट्री केल्यानंतरच इकडं आपले जगातले जे 7 आश्चर्य आहे ते तिथं आहे, तसं ते सांगत. क्रिशेश पप्पा, आपल्याला खायचं ना कुनाफा. बरं चला. इथं आहे पा मोबाईलचं कवर, मोबाईलचंच आहे ना हे. इथून घेऊ शकतो पा आपण कोणता पण देश. आणि 5-10 दिरहमला सगळ्यात स्वस्त आहे. 10 दिरहम्सला अंगठा आहे पा. किचन पा क्रिशाच्या पप्पा 5 दिरहम्सला चांगलं आहे. हा हे पण छान आहे हो. नको, पण आता घेऊन काय. हे पा, हे कशा खाली डिश खाली ठेवतो त्यांच्या आच्या कपा खाली टेबलवर. मस्त आहे. आणि इकडे आहे ना सिरेमिकचे बाउल आणि ते होते, एकदम हलके होते वजनाला. म्हणजे सिरेमिक सारखंच होतं पण प्युअर सिरेमिक नव्हतं, मिक्स होतं वाटतं.
असं दिसत होतं, कारण बिलकुल हेवी नव्हतं आणि एवढं छान दिसत होतं. हे येल्लो बाउल म्हणजे लेमन, वॉटरमेलन सगळे असे डिझाईनचे बनवलेले होते. इतक्या छोट्या-छोट्या वाट्या, ताटं एवढं मस्त वाटत होतं ना बघून का बास कधी. नाही झालं अजून. ती चपाती ती लय फेमस आहे टर्कीमध्ये. काय नाही, इट्स ओके. घ्या, गरम आहे. पकड, पाडू बिडू नको. चला आता खाऊन सांगा कसं आहे. मला कसं आहे ग? हो, गरम तर नाही ना? मस्त. आम्हाला आहे ना कुनाफा लय आवडतो टर्कीमध्ये. जेव्हा पण आम्ही ग्लोबल व्हिलेजमध्ये जातो आणि तिकडचाच छान लागतो, कारण ते लोक प्रॉपर त्यांचं ट्रेडिशन जसं आहे ना तसं बनवतं, ट्रेडिशनल रेसिपी. त्यानंतर हा पराठासुद्धा तिकडचा फेमस आहे. म्हणजे एकदम सिम्पल बनवतात ते, पण मैद्याचा असतो. आपण कसं गव्हाच्या पिठाचं बनवतो तसं नाही. आणि बिलकुल नाही ना ते लोक मिरची मसाले नाही वापरत. इथं 2-3 प्रकारचे म्हणजे बटाट्याचा भेटत होता, म्हणजे आलू आणि पालक होता. त्यानंतर चीज, म्हणजे आपण जे सिलेक्ट करू ना ते फक्त त्याच्यामध्ये स्टफिंग करून आणि बनवून त्याच्यामध्ये मसाले वगैरे काहीच नाही, फक्त मीठ आणि पालकचे पानं बस एवढं स्टफिंग करून मध्ये आणि लाटून ना शेकून ते लोक देत होते. आणि लाटायची स्टाईल बघा किती छान होती त्यांची. माहीत नाही, म्हणजे आम्ही तर नव्हता घेतला, कारण मला नाही वाटलं चांगलं. काही मिरची मसाले नाही आपल्याला आवडणार नाही, म्हणून मग मी म्हटलं नका घेऊ. पण मी बघितलेलं आहे म्हणजे असं दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये त्या लोकांनी सांगितलं बिलकुल टेस्ट नाही लागत. आता आपल्याला खायची सवय नाही आहे ना, त्यामुळं. पण असं बघून छान वाटत होतं त्यांची करायची जी पद्धती ती. तर बघा इथं ती ना पालक पराठा बनवती. तर काहीच नाही, फक्त पालक कट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना जरासं फक्त मीठ, मिरची आणि मिरची पण फक्त नाही का ब्लॅक पेपर टाकतात ते लोक, असं नाही का आपल्यासारखं लाल मसाला वगैरे. आणि बस एवढं असं पॅक करून लगेच ती ना समोर शेकायला देत होती आणि शेकून लगेच ती लोक सर्व करत होते. थोडी पुढे जाण क्रिशू. हाय कर, हाय कर. हाय, नाच नाच नाच. काय कळलं नाही, पण जे होतं ते चांगलं होतं. अरे असंच एंटरटेन. इकडे एक किड्स सेक्शन होतं. इकडे आहे ना म्हणजे असेच मुलांचे छोटे नाटक वगैरे असे ड्रामा वगैरे चालू होते. तर आम्ही तिथे ना क्रिशाला पाठवलेलं आणि जयश्री राहतील त्यांच्याकडे मोबाईल दिलेला. आणि त्यानंतर दुसरे सगळे तिकडे शो होत असतात, लाईव्ह शो. तर आम्हाला तिकीट घ्यायची होती, त्याच्यामुळं सचिन आणि मी तिकडं गेलेलो. किती मोठा समोसा आहे.
आता आम्ही पोहोचलोय कोरियामध्ये आणि कोरियन डान्स इथं चालू होता, त्याचं थोडंसं मी शूट घेतलंय. त्यानंतर आम्ही गेलो थायलंडला आणि क्रिशाला ना थायलंडमध्ये जायला लय आवडतं, कारण तिकडची मँगो फेमस असतात ना, तर मँगो आईस्क्रीम तिला खूप आवडती. तर मग तिला असं का कधी मी आईस्क्रीम खायले. तर आता आम्ही पोहोचलेलो थायलंडमध्ये आणि तिकडचे फ्रूट आहे ना खूप फेमस आणि एकदम फ्रेश फ्रूट असतात. इकडे ना स्टंट शो सुद्धा होतात, म्हणजे रिअल स्टंट करतात ते लोक आणि स्टोरी टेलिंग करतात, म्हणजे स्टोरी सांगतात आणि ॲक्टिंग करतात, म्हणजे मूवी सारखंच. तर अर्ध्या तासाचा असतो. तर इथं बघा तिची एंट्री झाली आहे आता. ती आहे ना स्टोरी सांगणे आणि तसंच ते लोक दुसरे जे लोक आहे ना त्यांच्या ग्रुपमधले ते ॲक्टिंग करणार आणि स्टंट वगैरे करून दाखवणार आपल्याला गाड्यांचे. आम्ही आधी बघितलेलं आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस गेलो ना का आम्ही बघतच असतो, पण जेच त्याला दाखवायचं होतं त्यामुळे आम्ही ह्यावेळेससुद्धा परत तिकीट घेतलेली. तर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आमच्यासोबत स्टंट शो. Good evening, Cyber City. This is Lexi Still reporting live Cyberwave News. I'm here at the heart of this important event, the 10th anniversary celebration. First up, we have. Let's shoot it from over there. Go, Dallas! Hey, Dallas! It's been 10 years. You still got what it takes? Dallas! Gotcha! Dallas! 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 And as we keep the celebrations blazing hot here in Cyber City, prepare for a spectacular twist. Dallas will make a splash like never before by diving into the pool on fire!
ना बघ. Showing you who's in charge. Lily, go and protect the quantum core. I bet that's what it's after. My plan is simple. With the help of our first step is to No, let me go. You can't do this. do what I can. But I'll make it easy for you. Surrender the quantum core and I'll give you Lexi Steel. If you refuse, well, consider this a demonstration of what might happen to her. Sign it off. Your precious news car has just become a split-second example of my power. बापरे, कशी गाडी बनवली. Don't let them take Lexi. Mac, keep them busy. Lily, find her a wife. Lexi, go to Dallas. Down point, take point. पोलीस पकडतात आहे त्यांना. पोलीसची गाडी मागं लागली आहे त्यांच्या. No, let me go. आहाहाहा. बापरे. So, Legion 5, you've made this too easy. I'll just take control of the quantum core. Not on my watch. Well, that's one down. मोठी गाडी घेऊन आला बघ तो. त्याची गाडी बघ.
त्यानंतर आम्ही गेलेलो साऊथ आफ्रिकामध्ये आणि इथंसुद्धा त्यांचा ट्रेडिशनल डान्स ते लोक करत होते. त्यानंतर आम्ही गेलेलो लास्टला इंडियामध्ये, कारण इंडिया आहे ना खूप मोठा बनवलेला आहे त्यांनी, त्यामुळे ना एकदाच फिरून होत नाही, आपल्याला 2 वेळेस तरी जायला लागतं, तेव्हा पूर्ण इंडिया कवर होतो. आणि हे बघा एवढं पूर्ण जेवढं मी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण इंडिया आहे. ग्लोबल व्हिलेजमध्ये सगळ्यात मोठा आहे ना इंडिया बनवलेला आहे. आणि त्याच्यासमोरच तेवढीच त्यांनी ना खाऊगल्ली बनवलेली, म्हणजे सगळं जसे आपल्याकडे चाट कॉर्नर असतात ना तसं सगळं त्यांनी डोसा वगैरे म्हणजे चाट कॉर्नर असं बनवलेलं आहे. बघा लिहिलेलं आहे इंडियन चाट बाजार. आणि पूर्ण मस्त एकदम टेस्टी, पण लई महाग होतं तर आम्ही काही जास्त खाल्लं नाही तिथं. समोसे वगैरेच आम्ही खाली टेस्ट केलेले. आम्ही पाहून येत, तुम्ही त्याच बसातावर. इकडे जागा बी नाही भेटणार आहे बसायला. अशा प्रकारे लास्टला आम्ही इंडियामधून बाहेर निघालो आणि मग घरी जायला निघालेलो. भरपूर उशीर झालेला, 11 वाजून गेलेले. क्रिश आणि जयश्री भरपूर थकले होते, आम्ही पण थकलो होतो, पण त्या दोघी जरा जास्त थकल्या होत्या कारण तिकडं चालायचं जास्त आहे. आणि जयश्री आत्याला ना ऑलरेडी थोडंसं पायाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं मग आम्ही ना घरी आलेलो. तरी बऱ्यापैकी आम्ही फिरलेलो. तर कसं वाटलं तुम्हाला ग्लोबल व्हिलेज दुबईचं नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर, तोपर्यंत बाय.